राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या चांगलं चर्चेत आलंय आणि त्यामागची कारणंही तितकीच गंभीर आहेत। अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज नवनवीन मुद्दे, वाद आणि आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात खळबळ उडवून दिली होती। या मागणीमुळे प्रशासन आणि राजकारण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उघड झाला होता। मात्र ही चर्चा थांबते ना थांबते तोच आता या अधिवेशनात आणखी एका अधिकाऱ्याचं नाव चर्चेत आलंय। विशेष म्हणजे यावेळी विषय केवळ आरोपांचा नाही तर एका आमदारानं थेट महिला अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याचा आहे। हा प्रस्ताव इतक्यावरच थांबलेला नसून तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारल्यामुळे या प्रकरणाला आणखी वजन मिळाले। त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे। त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की त्या महिला अधिकारी नेमक्या कोण आहेत आणि हा प्रस्ताव आणणारे ते आमदार कोण आहेत आणि त्यांनी इतकं टोकाचं पाऊल सुद्धा का उचललेलं आहे, यामागे नेमकं कारण काय आणि या वादाचा पुढे काय परिणाम होणार आहे। चला तर व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेत सविस्तर आढावा घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली असून हा प्रस्ताव विधानसभा विशेष अधिकार समिती अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे सादर करण्यात आलाय। विशेष म्हणजे आमदार नारायण पाटील स्वतःही या विशेष अधिकार समितीचे सदस्य आहेत। 8 डिसेंबर रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत या विषयाची दखल घेत अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आता हा प्रस्ताव पुढील निर्णयासाठी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे। यासोबतच आमदार पाटील यांनी सभापतींना स्वतंत्रपणे लेखी तक्रार देखील दिलेली आहे। काही महिन्यांपूर्वी करमाळा तालुक्यात झालेल्या एका आमसभेत महसूल विभागातील भ्रष्टाचार, कामांमधील दिरंगाई आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवांमधील त्रुटींबाबत नागरिकांनी उघडपणे तक्रारी मांडल्या होत्या। अनेक नागरिकांनी सांगितलं की तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही। हिवाळी अधिवेशनाच्या कामानिमित्त आमदारांनी वारंवार फोन केल्यावर सुद्धा ते फोन उचलत नाहीयेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। इतकंच नाही तर तहसील कार्यालयाकडून विविध कामांसाठी आवश्यक माहिती मागवली असताना देखील ती शिल्पा यांच्याकडून दिली जात नाही। लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केलं जातं। शासकीय कामकाजाची माहिती देण्यास टाळाटाळ होते। अशा शिल्पा ठोकडे यांच्याबद्दल अनेक तक्रारी सातत्याने येत असल्याचं आमदार पाटील यांचं म्हणणं आहे। याशिवाय समन्वय समिती असो किंवा इतर विविध शासकीय समित्या, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी गेल्या वर्षभरात एकही बैठक बोलावलेली नाहीये। आमदार म्हणून अशा बैठकीसाठी कोणतंही आमंत्रण दिले गेले नाहीये आणि या सगळ्या बाबींमुळे आमदार नारायण पाटील यांनी हक्कभंग समितीकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी सर्व सदस्यांसह विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि हा विषय गंभीर असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी तत्काळ चौकशी व आवश्यक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर चौकशी होण्याची आणि पुढे जाऊन कारवाईची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। शिल्पा ठोकडे यांच्यावर इतके आरोप होत असताना त्यांच्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। शिल्पा ठोकडे या राज्यभरात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात। कवठे महाकाळ इथे त्यांनी केलेल्या कामांमुळे ही ओळख त्यांची बनलेली आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या कवठे महाकाळ तालुक्यामध्ये वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता। त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होता। अशा परिस्थितीत शिल्पा ठोकडे यांनी कोणत्याही वाळू माफियाशी तडजोड न करता थेट कारवाई सुरू केली होती। गोपनीय माहितीच्या आधारे त्या मध्यरात्री अचानक धाडी टाकायच्या महिला अधिकारी असून देखील त्यांनी धाडसी निर्णय घेत एकाच रात्री तब्बल 13 ट्रक वाळू जप्त केल्याची घटना देखील गाजली होती। अवैधरित्या उपसलेली वाळू लिलावात काढून आणि नियमानुसार दंड आकारून त्यांनी शासनाच्या महसुलात मोठी भर देखील घातली आहे। त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरीसाठी 2017 साली त्यांना आदर्श तहसीलदार पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं। याच कामामुळे त्यांची प्रतिमा एक कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि बेधडक अधिकारी अशी महाराष्ट्रभर निर्माण झाली आणि लेडी सिंघम ही देखील ओळख त्यांची कायम जोडली गेली आहे। दरम्यान करमाळा इथे बदली झाल्यानंतरही त्यांनी हीच कडक भूमिका आपली कायम ठेवली। सुरुवातीला त्यांना तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता। त्यामुळे अनेक जण त्यांची बदली व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू होती। मात्र नंतर त्यांना कायमस्वरूपी पदभार देण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या
कारवाईला आणखी वेग आला। वाळू माफियांविरोधातील कारवाईसोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्या शेती रस्ते, पाणंद रस्ते यावरून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले वाद कायद्याच्या चौकटीत सोडवण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांना मोठं यशही मिळालं। अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण व्हावेत यावरही त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। मात्र आता हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यामुळे त्यांच्या कारवाईभोवती आणि कार्यपद्धतीभोवती प्रश्नचिन्ह उपस्थित करत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। दुसरीकडे आमदार नारायण पाटील यांचा राजकीय प्रवास देखील तितकाच लक्षवेधी आहे। सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे ते सरपंच होते आणि 1992 पासून त्या गावावर त्यांचं वर्चस्व राहिले। सध्या त्यांचा मुलगा पृथ्वीराज पाटील हा त्या गावचा सरपंच आहे। सरपंच पदानंतर त्यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सहसंचालक अशी विविध पदं भूषवत राजकीय वाटचाल केली आहे। 2009 साली त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र राष्ट्रवादीचे श्यामल बागल यांच्याकडून त्यांना 27,000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। 2014 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा अवघ्या 257 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला। 2019 मध्ये मात्र मोहिते पाटील यांच्याशी जवळीक असल्याच्या कारणावरून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण राष्ट्रवादी पुरस्कृत संजय मामा शिंदे यांच्याकडून 5,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। 2024च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी घेत पुन्हा एकदा मैदानात उतरले आणि अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा तब्बल 16,000 मतांनी पराभव करून दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली। निवडणूक आल्यानंतर मात्र त्यांनी शरद पवार गटालाच धक्का दिला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत करमाळा इथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी उघडपणे शिवसेनेसह काम करणार असल्याचं जाहीर केलं। विशेष म्हणजे अवघ्या 2-3 दिवसांपूर्वीच त्यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा विशेष अधिकार समितीवर सदस्य म्हणून निवड झाली होती आणि त्यानंतर लगेचच त्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या विरोधात हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला। दरम्यान आमदार नारायण पाटील आणि तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्यातील हा वाद नेमका कशामुळे पेटला याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। करमाळा तालुक्यात सुरू असलेली अवैध वाळू उपसा याबद्दलची कारवाई आणि अतिक्रमणाविरोधातील धडक कारवाई हेच या वादामागील मुख्य कारण असल्याचं देखील बोललं जात आहे। ठोकळे यांनी कवठे महाकाळप्रमाणेच करमाळ्यात देखील वाळू माफियांविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे काही राजकीय हितसंबंध दुखावले गेले असा आरोप अप्रत्यक्षपणे केला जातोय। त्यामुळेच प्रशासकीय असहकार्याचा ठपका ठेवत हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, चौकशी कोणत्या निष्कर्षापर्यंत जाते आणि याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।